नांदगाव तालुक्यातील जाते गावामध्ये विठ्ठल तुकाराम गायकवाड हा त्याची पत्नी झंबरबाई, मुलगा श्रीकृष्ण आणि मुलगी राधा यांच्यासह राहत होता. त्याचा मुलगा श्रीकृष्ण गायकवाड हा 20 वर्षाचा असून तो स्वतःचे पिकअप वाहन चालवतो. विठ्ठल तुकाराम गायकवाड हा त्याच्या गावाजवळील मळ्यातील खोलीत रात्रीच्या वेळी झोपत असे. विठ्ठल यास पूर्वीपासून दारू पिण्याचे व्यसन होते आणि दारू पिऊन तो पत्नी व मुलांना सतत अर्वाच्य भाषेत शिवेगाळ मारहाण करत असे. त्याच्या या वागण्याने सर्वजण वैतागले होते. त्यामुळे विठ्ठल आणि मुलगा श्रीकृष्ण ह्या दोघांमध्ये सतत भांडण व्हायचे. त्यातच विठ्ठल हा मुलगा श्रीकृष्णाला पाण्यात पाहू लागला होता. मुलगा आता त्याला नकोसा झाला होता. त्यामुळे त्याच्या मनात मुलाविषयी वाईट विचार सुरू झाले होते. दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी विठ्ठल व मुलगा श्रीकृष्ण असे दोघे जण आपल्या शेतात गेले होते. दुपारची वेळी विठ्ठलने मुलगा श्रीकृष्णाला इलेक्ट्रिकचा शॉक लागेल आणि तो मरून जाईल या विचाराने विजेचा करंट तारामध्ये सोडून ठेवला होता. मात्र ही गोष्ट श्रीकृष्णाच्या लक्षात आल्याने तो तेथे वाचला होता. वडिलांचे कट कारस्थान उघडकीस आल्यावर दोघा बापलेकांचे कडाक्याचे भांडण झाले. त्यात विठ्ठलने मुलाच्या पाठीवर दगड मारून जखमी केले. तेव्हापासून श्रीकृष्णाच्या मनात वडिलांविषयी तीव्र राग, संताप निर्माण होऊन तिरस्कार निर्माण झाला होता. आपला बाप आपल्याला मारून टाकायचा प्रयत्न करतोय, त्यासाठी आपल्या विरोधात कटकारस्थान व षडयंत्र रचत असल्याने श्रीकृष्णाने बापाला संपवण्याचा निर्णय घेतला. श्रीकृष्णाला बापाविषयी भीती वाटू लागली होती. वडील आपल्याला केव्हाही जीवनाशी ठार मारतील अशी धास्ती त्याला लागली होती. त्या भीतीमुळे वडिलांनी आपल्याला ठार मारण्याऐवजी आपणच त्यांना ठार मारू असा निर्धार त्याने घेतला. दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास वडील विठ्ठल हे मळ्यातील घरी झोपण्यासाठी गेल्याचे श्रीकृष्णाने पाहिले. आज काही झाले तरी वडिलांना सोडायचे नाही असा विचार करून त्याने झोपेचे सोंग घेतले आणि रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास तो उठला. वडील झोपे गेले असतील म्हणून श्रीकृष्ण घरातील कोणीही जागे होऊ नये याची काळजी घेत हळूच दरवाजा उघडून बाहेर पडला. तो वडील झोपलेल्या दिशेने मळ्याकडे निघाला. श्रीकृष्ण मळ्यात पोहोचल्यानंतर त्याने आजूबाजूचा कानोसा घेतला. त्याच्या वडिलांनी खोलीत आतून कडी लावलेली नव्हती. दरवाजा केवळ लोटलेला असल्याचे श्रीकृष्णाला आढळून आले. त्याने तो दरवाजा हळूच उघडला तेव्हा वडील खोलीत झोपलेले असल्याचे त्याला दिसले. वडिलांना पाहून त्याचा संताप अनावर झाला आणि त्याने खोलीत असलेला लोखंडी पाईप हातात घेऊन त्याने वडिलांच्या डोक्यावर व तोंडावर सपासप वार करून वडिलांना जीवे ठार मारले. वडिलांचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर तो घरी येऊन झोपे गेला. विठ्ठल मळ्यातील घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. जगन्नाथ नामदेव गायकवाड हा त्यांचा चुलत भाऊही घटनास्थळी येऊन दाखल झाला. खबर मिळताच नांदगाव पोलिसांनाही घटनास्थळी धाव घेतली. सर्वांनी मळ्यातील घरात जाऊन पाहिले असता हा खुनाचा प्रकार असल्याचे सर्वांना दिसले. खोलीत विठ्ठल मृत अवस्थेत पडलेला होता. त्याच्या डोक्यावर, तोंडावर व ओठावर कठीण हत्याराने गंभीर जखमा केल्याचे दिसत होते. त्या जखमामधून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता. तसेच बिछाण्यावर रक्ताचा सडा पडलेला होता. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला आणि मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांकडे विचारपूस केली. त्यावेळी श्रीकृष्ण हा देखील तेथे हजर होता. पोलिसांनी विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत सांगितले की माझ्या वडिलांना दारूचे व्यसन होते. दारू पेल्यावर ते आम्हाला शिवीगाळ करून मारहाण करत असत. दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी मी त्यांच्यासोबत मळ्यात गेलो असता त्यांनी मला शॉक बसावा आणि मी मरून जावे यासाठी इलेक्ट्रिक करंट सोडले होते. त्यावरून आमच्यात भांडण झाले असता त्यांनी माझ्या पाठीवर दगड मारून मला जखमी केल्यामुळे मला त्यांचा राग आला होता आणि रात्री ते मळ्यातील खोलीत झोपावयास गेले असता रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास मळ्यात जाऊन ते झोपेत असताना मी लोखंडी पाईपने मारहाण करून त्यांचा खून केल्याची कबुली श्रीकृष्ण यांनी दिल्याने पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतले. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.